हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण अपूर्णांकांची बेरीज करणार आहोत. बघा, 6/3 अधिक 12/3 छेद समान आहे त्याचे, म्हणजे काहीच टेन्शन नाही. चला पटापट करूया. 6 अधिक 12/3 एकदाच द्यायचे. समान आहेत ना, मग एकदाच दिले. बरोबर 12 आणि 6 किती? 18. छेद किती? 3. आता यांचा भागाकार जातो का? संक्षिप्त रूप द्यायचं याला. 3 एके 3, 3 सक 18, म्हणजेच 6/1. एक आपण लिहितो का? नाही, फक्त 6 लिहायचे. आता 3/2 अधिक 8/3. आता ह्यांचे छेद समान करायला पाहिजेत. मग हे आता काय करायला पाहिजे? दोन्ही हे मूळ संख्या आहेत. मग आपण कुठच्याही संख्येने दुसऱ्या गुणाला गुणलं तर काही समान होणार नाही. मग दोघांनाही ह्या संख्येने ह्याला आणि ह्या संख्येने ह्याला. चला मग करूया. लिहूया. 3 बरोबर 3/2 गुणिले ह्याने गुणायचं पहिलं. 3 गुणिले इकडे पण 3च अधिक हे आहे तसंच लिहायचं. 8/3 गुणिले आता ह्याने गुणायचं. 2 गुणिले 2, दोघांना पण त्यानेच झालं. आता 3 त्रिक 9, 3 दुने 6 अधिक 2 16 आणि 2 त्रिक 6. बरोबर छेद समान झाले. आता आपण खाली लिहूया. 6 9 अधिक 16. आता किती आले? 16 आणि 9 किती? 25 छेद 6. आता भाग जातो का? नाही, कुठच्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे उत्तर आपलं एवढंच राहणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.